आषाढ आला की आपल्याला कापण्या किंवा धपाटीची आठवण होते. तर आज मी गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा करायच्या ते अचूक प्रमाणात सांगणार आहे. तर पूर्ण रेसिपी नक्की पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे नक्की करून पहा. तर चला आपण रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत कापण्या. तर कापण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला पाहूया. गव्हाचे पीठ घेतलेले आहे. या वाटीने 2 वाटी पीठ घेतलेले आहे आणि याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं जास्त, म्हणजे अर्धी वाटी घेतली तर चालते, अर्धीच वाटी आहे माझी. हे पहा, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी गूळ आहे आणि सूट पावडर आहे 1 चमचा, पाऊण चमचा इलायची पावडर, थोडासा सोडा घेतलेला आहे खायचा आणि हळद थोडी, थोडंसं मीठ लागणार आहे आणि खसखस आणि तेल लागणार आहे मळण्यासाठी. तर चला आता हे आपण पाण्यात गूळ विरघळून घेऊया. गूळ घातलेला आहे पातेल्यात, पाणी घालूया. गूळ विरघळायपुरतंच घालायचे, जास्त घालायचे नाही. गूळ चांगला विरघळून घ्यायचा आणि हे थंड झाल्यानंतर मग मळणार आहे मी. आता गूळ चांगला विरघळून घेते आणि थंड झाल्यानंतर मग मळते. तर हे आता थंड झालेलं आहे पीठ. बेसन, ही हळद, सूट पावडर, विलायची पावडर आणि खायचा सोडा आहे. हळद तुम्हाला घालायची असली घाला, नाही तर नाही घातली तरी चालते. मी घातलेली आहे. थोडंसं मीठ घालायचं, जास्तही घालायचं नाही, गूळ बी खारट असतो. आणि शोधून घ्यायचं, गुळाचं पाणी आहे ते. लागलं तर पाणी घ्यायचं, साधं पाणी घेऊ शकता लागलं तर. छानपैकी आता मळून घ्यायचे. तेल थोडं घालायचं आहे. तेल काही जास्त नाही घाललं ना तरी चालते. तेल घालायचे मी विसरले होते. तुम्ही तेल घालून थोडं हे करून घ्या, मॅश करून, मग गुळाचं पाणी ओता. चला डो तयार करून घे. डो तयार झालेला आहे. थोडंसं तेल लावून घेऊया. हे पहा, मी असं तयार केलेलं आहे. 10-15 मिनटं ठेवून थोडीशी भिजली ना कणिक, म्हणजे मग करायच्या, लाटून घ्यायच्या. 15 मिनटं झालेले आहेत. आपण आता लाटून घेऊया. तर मी आता एवढा बारीक घेणार आहे गोळी. हे पहा, थोडंसं तेल लावून नाहीतर पीठ लावूनही लाटू शकता. खसखस लावून घेऊया. चांगली खसखस लावून घ्यायची, छान लागतात खसखसीने. पलटूनी लावूया. चिटकत असेल तर थोडं तेल लावून लाटा, नाहीतर पीठ लावून. खसखसीने स्वाद खूप छान लागतो. खसखस लावून लाटून घ्यायचं. थोडं तेल लावून घेते लाटून. लाटून झालेले कट करून घेऊया. जास्त जाडी करायची नाही आणि जास्त पातळी करायची नाही. कापण्याच्याच आकारमध्ये आपण कापून घेऊया असं व्यवस्थित.
हे पहा, जाडी लाटू शकता. अगर मऊ पाहिजेत तर जाड लाटायच्या. जाडही मी करून दाखवते एक. हे पहा, एक मी जाड लाटलेलं आहे. अगर तुम्हाला जाड पाहिजे, मऊ पाहिजे असतील तर जाड लाटायच्या. एवढी जाड आहे. चला तर आता तळून घेऊया. तेल तापलेलं आहे, तळून घेऊया आता. जास्त तेज आज ठेवायची नाही, जास्त कमी ठेवायची नाही. हे पहा, छान फुगलेत कशा. चांगल्या तळून काढायच्या, खरपूस चांगल्या, म्हणजे छान लागतात. लय तेज गरम आचवर काढायचं नाही, नाहीतर मग भाजत नाहीत व्यवस्थित. चांगल्या तळून घ्यायच्या, थोड्या हलक्या ब्राऊन कलरमध्ये व्यवस्थित. चांगल्या तळल्या की मग छान लागतात आणि जास्त दिवस टिकतात हे छान. 20 दिवस तर काहीच होत नाही यांना, चांगल्या तळून काढल्या तर. हे पहा, हे बघा, मस्तच झालेत, छान एकदम फुगलेत. तर आता सगळ्या तळून काढूया. कापण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. हे पहा किती छान बनलेले आहेत, फुगले ती छान, क्रिस्पी आणि मऊ एकदम झालेले आहेत, छान एकदम. हे पहा, आणि मी सांगितल्या पद्धतीने रेसिपी बनवून पहा, खूप छान बनते. नक्की बनवून पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.